मित्रांनो, काल माझ्याकडे एक क्लायंट आले होते आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं, "सर, माझा नंबर 8 आहे. माझं काही होणार तर नाही ना?" जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल 4 नंबर म्हणजे संघर्ष, 8 नंबर म्हणजे खूप अडथळे आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रहो, आजकाल लोकांना सांगितलं जातंय, जर तुमचा नंबर 8 आहे, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख ही 8, 17 किंवा 26 आहे, तर तुम्हाला खूप त्रास होईल आयुष्यात. किंवा तुमची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे, तर तुमचं आयुष्य खूप अवघड आहे. पण खरंच असं असतं का? मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. न्यूमरोलॉजी म्हणजे घाबरवण्याचं शास्त्र नाही आहे, तर हे नंबर्सची एनर्जी समजून घेण्याचं शास्त्र आहे. आता नंबर 8 म्हणजे शिस्त, मेहनत, डिसिप्लिन आणि नंबर 4 म्हणजे प्लॅनिंग, स्टॅबिलिटी आणि स्ट्रॉंग फाउंडेशन. अवघड नंबर नसतात, अवघड असते त्यांची एनर्जी समजून न घेणं. समजा सूर्य सगळ्यांसाठी तोच असतो, पण कोणी उन्हात भासतो, कोणी त्याच उन्हात पीक उगवतो. फरक असतो वापराचा, आपण त्या नंबर्सला यूज कसं करतो. आता जर नंबर खरंच वाईट असते, तर आज जगात इतके यशस्वी बिझनेस ओनर्स, लीडर्स, इंजिनियर्स हे 4 आणि 8 नंबरचे लोक कसं काय असते? न्यूमरोलॉजी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असते. जर तुम्हालाही कधी नंबरमुळे भीती वाटली असेल, तर कमेंटमध्ये फिअर लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं ट्रूथ नक्की सांगणार आहे.